नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। सरस्वती क्रिस्टलला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी खूप खूप थँक्यू। मला मी जे कष्ट केले त्याचं फळ मिळत आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचत आहे त्यासाठी। त्याचबरोबर बॉटलची ऑफर गोमती ट्री त्याच्यावर फ्री आहे। बॉटलवरती ही ऑफरचा सुद्धा तुम्ही भरभरून फायदा घेत आहात त्यासाठी खूप खूप थँक्यू। जे राहिले असतील त्यांनी लवकर लवकर त्याचा फायदा घ्या। लक्ष्मी सेलेनाइट प्लेटच्या लक्ष्मी प्लेटवर मनी सोप फ्री आहे। त्याचबरोबर शुक्रमणीवर शुक्रमणीवर स्फटिक ब्रेसलेट फ्री आहे। तर या सगळ्याचा फायदा घ्या, हा तुमच्यासाठी आहे, त्याचा फायदा घ्या। तर चला, आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले। फार बडबड करते मी, व्हिडिओ मोठे होतात। तर तुमच्यासाठी आज मी व्हिडिओ हा घेऊन आली आहे की तुमची मुलं कोणत्याही कामात सफल होत नाहीयेत तर हा उपाय करा। भले ते लग्न असू दे, अभ्यास असू दे, अजून काही असू दे, कुठून तरी मुलं ब्लॅक ऊर्जेमध्ये सापडली आहेत। मुलं आजारी पडतात, मुलं रडतात, मुलं उलटी बोलतात, मुलं काहीच ऐकत नाहीत, मुलं वाईट संगतीला लागल्यात, मुली वाईट संगतीला लागल्यात। हे जे सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर एकच उपाय आहे आणि उपाय अतिशय पॉवरफुल आहे। एकदाच करायचा आहे, आपल्याला परत परत पण करायचा नाहीये, एकदाच करायचा आहे हा उपाय, पण अतिशय मनोभावे करायचा आहे। दैविक उपाय आहे, अतिशय मनोभावे करायचा आहे, म्हणजे या सगळ्यातनं आपली सुटका होईल। पूर्ण विश्वास पाहिजे या रेमेडीवर, त्यावेळी तुम्हाला फायदा अगदी दुसऱ्या दिवसापासून सुद्धा दिसायला लागेल। काय करायचं आहे? कोणताही शनिवार, कुठलाही शनिवार घ्या, अगदी उद्या येतो तो शनिवार घेतला तरी चालेल, पण त्यावेळी घरात सुतक नकोय, घरात कुणाचा पिरियड नकोय, घरात कुणी डिलेव्हरीची लेडीज नकोय, 41 दिवस न झालेली। या 3 गोष्टी या उपायाला लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही। घरात सुतक नकोय, लांबचं भाऊकीचं असो, मुंबईचा असो, पुण्याचा असो, ते काय मला प्रश्नच नकोय, तिथलं असू दे। घरात मुलीचा पिरियड असू दे, आईचा पिरियड असू दे, आजीचा पिरियड असू दे, कुणाचाही पिरियड असू दे, चालणार नाही। आणि कुणी डिलेव्हरी असेल घरात तर ते चालणार नाही। हे सोडून ज्यावेळी ज्यावेळी कोणताही शनिवार येईल त्यावेळी हा उपाय तुम्ही करू शकता। यामुळं आपली मुलं खूप कष्ट करतात, आपल्याला कळतं, ते दिवस रात्र अभ्यास करतात, पण त्यांना जे मार्क हवे आहेत ते पडत नाहीत। आपली मुलं नोकरीसाठी वनवन भटकतात पण त्यांना नोकरी मिळत नाहीये। आपली मुली सासरी नीट नांदत नाहीयेत, आपल्या मुलींना वाईट संगत लागली आहे। आपल्याला कळतंय ती मुलं आपल्या मुलींसाठी चांगली नाहीयेत, आपल्याला कळतंय आपल्या मुलांसाठी त्या मुली चांगल्या नाहीयेत, तरीही मुलं प्रेमासाठी पागल झालेत, ते ऐकत नाहीयेत आपलं। कोणत्याही गोष्टी असो, अगदी मी म्हणते ते मुलगा तुमचा लग्न झालेला असो आणि तो वाईट संगतीला म्हणजे पिण्याच्या संगतीला लागलेला असो तरी सुद्धा करू शकता। बायको नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी करू शकते, आई सगळ्यांसाठी करू शकते, कुणीही करू शकतं। एवढे 3 नियम पाळा। आणि आता ह्याच्यातलं एखादं मूल बाहेर शिकायला आहे तर त्याचं काय करू, तर त्यावेळी त्याचा फोटो घ्या आणि मग करा ही रेमेडी। आता रेमेडी नीट ऐका, म्हणजे या सगळ्यातनं तुमची मुलं सुटतील। काय करायचं आहे? शनिवारी आपल्याला जमेल असं चमच्यानं घ्या किंवा अशा 5 बोटात घ्या किंवा मुठीत घ्या, कसेही घ्या। जेवढी आपल्याला मुलं आहेत तेवढे आपल्याला तांदूळ लागणार आहेत, म्हणजे 1 मूठ घ्या, 1 चमचा घ्या, कुठलंही तुम्हाला जे शक्य आहे ते माप ठेवा। आता 1 मूठ तांदूळ आपण हातामध्ये घेतले की त्याच्यामध्ये एक 4-5 उडदाचे दाणे घाला। उडीद अख्खे काळे उडीदचे असतात ते, ज्याचा आपण घुट करतो ते। डाळ नका घेऊ तर उडीद घ्या अख्खे। तर थोडेसे उडीद आणि जास्त तांदूळ असे एका मुठीमध्ये घेऊन, उजव्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन, जी मुलं असतील, आपली सून असेल, कुणीही असेल, घरातली सगळी जण, एका स्त्रीनं हे काम करा की त्यांच्या डोक्यावरनं 7 वेळा हे उलट्या दिशेनं, घड्याळाच्या उलट्या दिशेनं उतरवा। हे तांदूळ उतरवून झाले की एका पातेल्यात ठेवा। 2 मुलं आहेत तुम्हाला,
दोन्ही मुलांच्या उतरवा. सून वाटतंय तुम्हाला, सुनेला पण काहीतरी असं वाटतंय तर सुनेच्या सुद्धा डोक्यावरनं उतरवा. किंवा घरातल्या सगळ्या एक शक्यतो हे मुलांसाठी खूप पॉवरफुल आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल की वडिलांमुळं मूल वाईट वागतंय, आईमुळं मुलगी वाईट वागते, असं काही जरी घडत असेल तर घरातल्या सगळ्यांवरनं, नसेल तर फक्त आणि फक्त आपली मुलं, 2 असू दे, 1 असू दे, 5 असू दे, किती तुमची मुलं आहेत त्या मुलांच्या डोक्यावरनं 4-5 उडदाचे दाणे आणि 1 मूठ तांदूळ हे 7 वेळा उतरवायचे शनिवारच्या दिवशी आणि पातेल्यात टाकायचे. त्या पातेल्यामध्ये ते शिजवायचे, थोडंसं मीठ आणि काळे मिरे त्याच्यात अखंड टाकायचे आणि ती खिचडी छानपैकी शिजवायची. पूर्ण शिजलेली पाहिजे. आपल्याला खायची नाही, आपल्याला हे नाही म्हणून कसं पण नाही करायचं. कुकरला लावू का? कुकरला लावू शकता, पण त्याच्यानंतर कुकर हा तुम्ही मीठ आणि लिंबानं स्वच्छ केला पाहिजे, त्याचा ओराणे घरात राहिला पाहिजे, नाहीतर पातेल्यामध्ये तुम्ही शिजवू शकता. ती खिचडी मीठ थोडंसं आणि मिऱ्याचे दाणे घालून ती खिचडी शिजवायची आहे. ही शनिवारी संध्याकाळी सगळं झालं पाहिजे. त्यानंतर तुम्ही 5 द्रोण घ्यायचे आहेत. 5 द्रोण घ्यायचेत. कागदी द्रोण छोटे छोटे मिळतात, ते घ्या, मोठे घ्या, कुठलेही घ्या. 5 कागदी द्रोण घ्यायचे आहेत. त्यामध्ये त्या खिचडीचे 5 वाटे करायचे आहेत. जी आपण मुलांच्या ह्याच्यावरनं 1 मुठाची खिचडी असो, नाहीतर 1-1 चमचा बसो, त्यामध्ये कितीही बसो, त्याचे 5 सारखे वाटे करायचे आहेत. त्यानंतर त्या खिचडीवर थोडंसं दही टाकायचंय, 1-1 लवंग टाकायचे आणि 1 मोठा मिठाचा खडा टाकायचा आहे. जे मोठं मीठ असतं आपलं पांढरं, त्या खडे मीठ ज्याला आपण म्हणतो, त्याचा 1 खडा त्याच्यावर ठेवायचा आहे. हे सगळं ठेवून झाल्यावर शनिवारी रात्री 3 रस्ते जातात तिथं कुठंतरी प्राणी ते खातील अशा ठिकाणी किंवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे. नेताना कुणाशी बोलू नका, येताना मागं वळून बघू नका. पिंपळाच्या झाडाखाली गेल्यावर ते 5 फक्त पिंपळाच्या झाडीखाली ठेवा. 1 उदबत्ती न्या, अग्नी साक्षीला हवी प्रत्येक गोष्टीसाठी म्हणून 1 उदबत्ती पिंपळाच्या झाडाला ओवाळा, तिथंच ती लावा आणि मनोमन प्रार्थना करा. स्त्री जिथं तुम्ही, एक तर पिंपळाच्या झाडाला लेडीजनं जायला काही प्रॉब्लेम नाहीये, तरी सुद्धा ज्या घरात जी रीत असेल त्याप्रमाणे वागा, विरुद्ध कुणी वागू नका. जेंट्स जात असतील तर जेंट्सला पाठवा. छोट्या मुलांच्या अंगावरनं ज्यांच्या उतरवलं आहे त्यांना पाठवू नका, दुसऱ्या कुणालाही पाठवा. ते तिथं ठेवा आणि मनोमन प्रार्थना करा की हे देवा, हे परमेश्वरा, माझ्या मुलांमध्ये ज्या वाईट संगती आहेत, जे वाईट गुण आहेत, हे मी इथंच या भाताच्या आणि खिचडीच्या स्वरूपानं तुझ्यापाशी सोडत आहे. हे तुझ्यापाशीच घे आणि माझ्या मुलांना भरभरून चांगले आशीर्वाद दे. ती एक चांगली मुलं घडू देत, त्यांच्या वाईट सवयी सगळ्या निघून जाऊ देत. या वाईट सवयी तुमच्यापाशी घ्या आणि चांगल्या सवयीनं माझं घर गोकुळासारखं नांदू दे. माझी मुलं ही शुभासारखी होऊ देत, माझी मुलं ही झाशीच्या राणीसारखी होऊ देत. या साऱ्या मनोमन प्रार्थना त्यांच्यापाशी करा. तिथं हात जोडा, उठा, मागं वळून बघू नका, घरी या, हातपाय स्वच्छ धुवा, पातेलं व्यवस्थित लिंबू आणि मीठ घालून घासून टाका. पातेलं नेहमी परत वापरलं तरीही चालेल. आयुष्यात ज्या शनिवारी या कुठल्याही तुम्हाला अटी पहिल्यांदा सांगितल्या त्या नसतील, त्या दिवशी हा उपाय करा आणि त्या दिवसापासनं काय तुमच्या आयुष्यात बदल झाले तर याच व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहून या. हा माझा 20 वर्षाचा अनुभव आहे. मी असं तसं कोणतीही रेमेडी सांगत नसते. तर ही रेमेडी आयुष्यात एकदाच करा, मुलं सुधारल्याशिवाय राहणार नाहीत. पतीसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त हे मुलांसाठी आहे, म्हणजे आयुष्य शेवटी आपलं बायकांचं कुणावर असतं तर नवरा, मुलगा, पहिल्यांदा वडील, नंतर नवरा आणि नंतर मुलगा, या तिन्ही गोष्टीसाठी स्त्री हे काम करू शकते. शास्त्राप्रमाणे फक्त मुलांसाठी आहे, पण माझा अभ्यास हे सांगतो की आपणही ही रेमेडी आपल्या नवऱ्यासाठी करू शकतो. तर कशी वाटली आजची रेमेडी हे मला जरूर सांगा. तुम्हाला काही हवं असेल, ऑर्डर कोणाच्या राहत असतील, अजून काही हवं असेल, वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. मी ऑनलाईन असते 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत. तर तिथं येऊन माझ्याशी जी चर्चा तुम्हाला करायची ती करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.